मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डीजीटी अपडेट्समध्ये आज महत्त्वाची म्हणजे बॅक पेपर एक्झाम. कालच नोटिफिकेशन पडलेलं आहे डीजीटी वेबसाईटला. आणि बॅक पेपर म्हणजे ज्यांचा रिझल्ट फेल आलेला आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम होणार आहे. तर रिपीटर एक्झाम आपण त्याला म्हणू. याचं वेळापत्रक आलेलं आहे. तर या वेळापत्रकामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम डेट, त्याचबरोबर CBT एक्झाम डेट आणि लेफ्ट ओव्हर म्हणजे ज्या मुलांची परीक्षा देण्यापासून चुकले होते किंवा फेल झालेले आहेत त्यांची सप्लिमेंटरी, अशी एकूण एक्झाम या ठिकाणी या सत्रामध्ये ठेवलेली आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, इथे डीजीटी मार्फत कालच एक नोटिफिकेशन निघालं होतं. तर यामध्ये लेफ्ट ओव्हर एक्झाम म्हणजेच शेड्यूल ऑफ CTS लेफ्ट ओव्हर सप्लिमेंटरी एक्झामिनेशनसाठी दिलेलं आहे. इट इज इन्फॉर्म दॅट द लेफ्ट ओव्हर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जी आहे, म्हणजे तुमची जी सप्लिमेंटरी एक्झाम असेल किंवा लेफ्ट ओव्हर एक्झाम असेल, ही डिसेंबर 2025ला घेण्याचं या ठिकाणी डीजीटीने ठरवलेलं आहे. तर 2021चे विद्यार्थी असतील जे रिपीटर असतील किंवा 2022चे जे रिपीटर असतील, तिथपासून सगळे विद्यार्थी या एक्झामला अटेंड करू शकतात. तर हा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण दिलेला आहे. तर त्यांचा PRN जर उशिरा जनरेट झाला असेल किंवा काही प्रॉब्लेममुळे PRN जनरेट झाले नसतील, अशांना सुद्धा या ठिकाणी चान्सेस मिळणार आहेत. तर 24 नोव्हेंबर ही डेट आहे. यामध्ये एलिजिबिलिटी ITIने भरायची आहे. ITIने पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे, ती ऑनलाईन भरायची आहे. ट्रेनिंगसाठी जी आहे ती 15 डिसेंबर जी आहे ती या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन दिलेली आहे. म्हणजे 15 ते 19 डिसेंबरमध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम, जी प्रॅक्टिकलमध्ये फेल आहेत किंवा जे प्रॅक्टिकल एक्झाम देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी ही डेट दिलेली आहे. त्याचबरोबर CBT सेंटर मॅपिंग जे आहे ते झाल्यानंतर CBT हॉल तिकीट 19 डिसेंबरच्या अगोदर येणार आहेत आणि CBT तुमची 24 डिसेंबरला ते 28 डिसेंबर या 2-4 दिवसात संपून जाणार आहे. म्हणजे विद्यार्थी कमी असल्यामुळे CBT एक्झामसुद्धा तुम्हाला इथे 24 डिसेंबर म्हणजे आता साधारण एक महिना पकडून जाऊ, तर याच्यामध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे फीज जमा करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर तुमची जी फीज आहे ती 24 ते 8 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ITIमध्ये भरणं गरजेचं आहे. 650 रुपये या ठिकाणी फी भरली जाते प्रॅक्टिकल, आणि या ठिकाणी टोटल जी फी आहे, मग प्रॅक्टिकल फेल असू दे किंवा CBT फेल असू दे, तरी ते एकूण 650 रुपये आत्तापर्यंत घेतले जात आहेत. आता यामध्ये टाईम टेबल पुढे दिलेलं आहे ॲनेक्सरमध्ये. तर 15, 16, 17 ही प्रॅक्टिकल एक्झाम येणार आहे आणि 18, 19ला सेकंड इयरची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. आणि CBT परत एकदा रिपीट आपण जाऊ, तर यामध्ये कंडक्ट ऑफ CBT एक्झामिनेशन ही 24 ते 28 डिसेंबर या दरम्यान तुमचं हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर तुमची तारीख तिथेच मिळणार आहे. रिझल्ट तुमचं 5 जानेवारीपर्यंत मिळून जाईल आणि बाकी इतर जे माहिती आहे ती 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर सगळ्यांनी ज्यांना रिपीटर बसावं लागणार आहे किंवा काही फेल्युअर आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी ही एक लवकरच एक्झाम लावलेली आहे, जेणेकरून तुमचा पुढचा अभ्यास पुढच्या वर्षाचा लवकरात लवकर करू शकाल. तर ज्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर 24 ते 7 डिसेंबर या कालावधीत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत आणि फीसुद्धा भरायची आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.